नमस्कार. जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्ताने सुमनसूत फाउंडेशन अंतर्गत जी काव्यलेखन स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येत आहे, त्या स्पर्धेमध्ये मी अतुल पेडगावकर, जिल्हा परभणी इथून सहभागी होत आहे. खुल्या प्रवर्गातून मी या काव्यलेखन स्पर्धेसाठी समाविष्ट होणार आहे आणि मी जी कविता आपल्या समोर सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे किती उदय आणि किती अस्त. किती उदय अन किती अस्त ते एका सूर्यासाठी. किती उदय अन किती अस्त ते एका सूर्यासाठी. चांद सावली बरी वाटते पण तो जळत राहतो पाठी. पाप राख अन घाण ते सारी तळखंगाळून ते सारे. पावन कसली राहील तीरे पूजले का तुम्ही धारे. जर ते अमृत पाप क्षालिनी भरता का तुम्ही माठी. किती उदयान किती अस्त ते एका सूर्यासाठी. कष्ट करतो घाम गाळतो बांधावरी तो कैसा. कोणी न पुसती कैसे त्याला कुठे जमाना सुईसा. भाव ठरविता घासा घासती कमाई त्याची ताटी. किती उदयान किती अस्त ते एका सूर्यासाठी. संन्यासी होऊन त्यांनी असले घर मानियले देशा. चांगले तेवढे अर्पून सारे पदरी घेतले दोषा. नरेंद्र जन्मायेण्यासाठी नरेंद्र जन्मायेण्यासाठी देशा वाट पाहिली साठी. किती उदयान किती अस्त ते एका सूर्यासाठी. पाप पुण्याच्या भीती पोटी देव पूजिले आम्ही. वागुनी लंकापती प्रमाणे फिरत गेलो रे धामी. देवघरावर धूळखंडी भर तीर्थी का उपयोग रे दाटी. किती उदयान किती अस्त ते एका सूर्यासाठी. चराचरात रे ईश तो सारा मानता जर तुम्ही त्याला. सूर्या सोवा चंद्र सावली महत्व ज्याचे त्याला. चंद्र सावली होऊन राहतो जळत्या सूर्यासाठी. किती उदयान किती अस्त ते एका सूर्यासाठी. किती उदयान किती अस्त ते एका सूर्यासाठी. चांद सावली बरी वाटते पण तो जळत राहतो पाठी. पण तो जळत राहतो पाठी. धन्यवाद.